आज एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्या वतीनं होताना दिसतोय। आज वेगळ्या पद्धतीचे एक आंदोलन उपसंचालक कार्यालय लातूर या ठिकाणी पार पडताना दिसतंय। वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन घेऊन आज शिक्षक या दरबारात पोहोचले आहेत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, हे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन ते शिक्षक उभारतायत, त्यांच्या आंदोलनाकडे आपण कशा पद्धतीनं पाहताय? आज आपण शिक्षक सेनेचं हे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत। या सगळ्या सरांनी आता वाचून दाखवल्यामधल्या बऱ्याचशा मागण्या हे शासनाने यापूर्वीच मान्य केलेले आहेत। त्याच्यामध्ये काही सध्या आजही त्याच्याबाबत शासन सकारात्मक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शासन पण सेवानिवृत्तीनंतर शिक्षक हा सन्मानाने जगला पाहिजे, यासाठी त्याला पेन्शन आवश्यक आहे, परंतु या पेन्शनकडे राज्य सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही। याबद्दल आपण काय सांगाल? आपल्याला काय वाटतं? शासन सकारात्मक दृष्टीने पाहत आहे। शासनाने सर्व डाटा हा मागितलेला आहे, मागवत आहे, त्याच्यावर प्रक्रिया करत आहे। कारण 1 नोव्हेंबर 2005 नंतर किती शिक्षक लागले, इतर डिपार्टमेंटचं वेगळं आहे। इतर डिपार्टमेंटला आपल्याकडे अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित हा प्रकार आहे, मग इतर डिपार्टमेंटमध्ये नाही। त्याच्यामुळे आपल्या शिक्षकांच्या आणि इतर डिपार्टमेंटच्या हे समस्येमध्ये थोडासा मूलभूत फरक आहे। तर या संदर्भात शासन निश्चित सकारात्मकपणे विचार करत आहे। ही माहिती आम्ही शासनाकडे कळवू। जिल्हा स्तरावर आम्ही शासनाला माहिती कळवू असंही उपसंचालक गणपत मोरे यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद हुडगे सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं आंदोलन आपलं आहे, कशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आपण उपसंचालक कार्यालयामध्ये आलेला आहे? महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं आमचे नूतन आमदार जमा अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। की शासनाची जी मानसिकता आहे की जे आपण मागतो आणि ही मागणी आपली आजची नाही, अनेक दिवसापासून जुनी पेन्शन योजना असेल, टप्पा अनुदान असेल, शाळेला अनुदान असेल, या मागण्या विविध मागण्या आपण करत आहोत, पण शासनाच्याकडे दुर्लक्ष करत आहे। कारण शासनाला किती जरी आपण जागा करायचं म्हणलं तर शासन हे जागा होत नाही। त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। आणि निश्चितच म्हणजे पूर्वीच्या काळी जे राजकर्त्याची जी मानसिकता होती की शिक्षण म्हणलं की वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, हे कुठंतरी आजचे शासनकर्ते विसरत आहेत। म्हणून आज जे गोरगरिबांचे लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये असतील, महानगरपालिका शाळेमध्ये असतील, संस्थेमध्ये असतील, ते शिकत आहेत। तर ह्यांना कुठंतरी त्या शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हे शासन आपलं धोरण आखत आहे। याचं ज्वलंत उदाहरण म्हणलं तर जे शालेय गणवेश होते, हे शालेय गणवेश शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्फत विद्यार्थ्यांना दिले जायचे, पण आज आपण बघतोय की आज 15 ऑगस्ट आलाय, स्वातंत्र्य दिना विना हे विद्यार्थी गणवेशा विना हे दिन साजरा करत आहेत। हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये लाजिरवाण आहे आणि निश्चितच आजचे जे शासन आहे हे गोरगरिबांच्या हिताचं नाही, असं मला या ठिकाणी मला सांगायचं। नक्कीच आपल्यासोबत शिक्षक नेते अभ्यंकर सर सुद्धा आहेत। सर, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, सेलुकर सर सुद्धा आहेत, मी तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न विचारतो। सर, गुणवत्ता ढासळी या दृष्टिकोनातून म्हणलो की आज अनेक शाळा अशा आहेत ज्या मुख्याध्यापकाविना आहेत, अनेक शाळा अशा आहेत जिथं सेवक नाही, मुख्याध्यापक पाणी भरतो, मुख्याध्यापक घंटी वाजवतो, मुख्याध्यापक शाळा झाडतो, असे चित्र आम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणून कुठंतरी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। या बाबीवर आपण काय सांगाल? शासनाने यावरती ठोस पावलं कशी उचलली पाहिजे? शासनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शासन जे काही शिक्षकावर बंधनं लादत आहे, अडीअडचणी निर्माण करत आहे, हे जरी होत असलं तर शिक्षक हा गुणवत्ता कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे असं माझं मत आहे। तो आपलं जे काम करतोय तो चोख करतोय, प्रामाणिक करतोय, आणि तो प्रामाणिक करतोय म्हणूनच ही गुणवत्ता जी आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते आहे। परंतु आता या ठिकाणी जो पेन्शनचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे शिक्षकाचं मन हादरलेलं आहे आणि ते हादरलेलं मन जोपर्यंत शासन शांत करणार नाही तोपर्यंत हा निकाल शिखरावर जाणार नाही असं माझं मत आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही शिक्षक नेते, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। सर, काय सांगाले, कशा पद्धतीचं आंदोलन आहे? आपण एक कास्ट ट्राईब कर्मचारी शिक्षण संघाचे नेते आहात, कशा पद्धतीने या संघटनेकडे आपण पाहताय, कशा पद्धतीने आपला पाठिंबा यांना दर्शवत आहे? या ठिकाणी शिक्षक सेनेच्या वतीनं आज एक दिवसीय धरणे आंदोलन झालं। हे आंदोलन हे शिक्षकांच्या जिव्हाळ्यांच्या न्याय हक्कांसाठी असलेलं आंदोलन आहे। खऱ्या अर्थानं जिव्हाळ्याचे काही प्रश्न आहेत, कंत्राटीकरण, खाजगीकरण आणि जुनी पेन्शन योजना,
तर लोकशाहीला दाग असणारी खाजगीकरण आणि कंत्राटीकरण ही धोरण सरकार राबवत आहे, ज्यामुळे लोकशाहीला धोका आहे. खाजगीकरण आणि कंत्राटीकरण जर झालं तर आपल्याला आंदोलन करण्याचा सुद्धा हक्क राहणार नाही आणि म्हणून कंत्राटीकरण आणि खाजगीकरण रोखलं पाहिजे. कंत्राटी शिक्षकांना कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे. आणि जुन्या पेन्शनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आमदार खासदारांना 2-2, 3-3 टर्म पेन्शन मिळते. 5 वर्षे सेवा करतात की नाही प्रश्न आहे, परंतु त्यांना पेन्शन मिळते. परंतु खऱ्या एकाच घरामध्ये अनेक पेन्शन राजकर्त्या लोकांना मिळते, परंतु शिक्षक किंवा जे इतर क्षेत्रातील कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन मिळत नाही. ही खेदजनक बाब आहे. आणि म्हणून जुनी पेन्शन योजना शासनाला आमचं आव्हान आहे की जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर तात्काळ लागू करावी व सरकारनं आमच्या या सर्व मागण्याकडे, राज्यस्तरीय मागण्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. अन्यथा आगामी काळामध्ये आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे, शिक्षक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. धन्यवाद. नक्कीच. तर जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, वेगवेगळी पदं सुद्धा भरली गेली पाहिजे. आपल्यासोबत काही महिला भगिनी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल, कशा पद्धतीचं आंदोलन आहे? आपल्या आंदोलनाकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं गेलं तर पुढची दशा आणि दिशा काय असणार आहे? सर, हे आंदोलन जे आहे तर आमच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि हे आता एक थिणगी आहे आणि याचा कधी म्हणजे स्फोट होईल हे निश्चितच तुम्हाला यापुढे कळेल जर सरकारने याकडे जर गांभीर्यानं लक्ष नाही दिलं तर. ऍक्च्युली तुम्हाला सांगते सर, आमचा एक शिक्षक 10 कर्मचाऱ्यांचं काम करतोय. मग आमचे बीओ असतील, शिक्षक असतील किंवा आमचा लिपिक असेल किंवा केंद्र प्रमुख असेल किंवा बीओ असतील, त्यांच्यावरती 3-3, 4-4, 5-5 पदाचा प्रभार त्यांनी दिला जात आहे. आणि मग शेवटी शिक्षकांना विचारतात की तुमची गुणवत्ता कुठे आहे. तरीही यांनी आम्हाला भरपूर कामं लावली, शासनाने आम्हाला भरपूर कामं लावली, आम्ही ती आनंदाने केली, भरपूर कामे केली, पण आमची गुणवत्ता आम्ही कायम ठेवली. एवढं असूनही आता आमच्या म्हणजे शिक्षक कर्मचारी कसे कमी होत आहेत याकडे शासन बघत आहे. शासन पदोन्नती करत नाही, प्रमोशन करत नाहीत. त्याच्यामुळे आमचे आता जे निवृत्त झालेले आहेत शिक्षक, त्यांचे पद शासन भरत नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षकांचा भरपूर तुटवडा होतोय आणि त्यामुळे आमच्याकडे म्हणजे अधिकाधिक आम्हाला काम करावं लागते. त्याहूनही आम्ही गुणवत्ता टिकवलेली आहे, परंतु हे असे आंदोलन आम्हाला करावं लागतंय. यानंतर जो शासनाचा तोड आणि झोडा जो प्रचार चालू आहे तर तो आम्ही या ठिकाणी मोडून काढणार आहेत. हे जे आंदोलन आहे, आपण या आंदोलनाला पाठिंबा दिलात, यांच्या मागण्याकडे कशा पद्धतीने शासनाने पाहावं आणि यांच्या मागण्याचा कसा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे असं आपल्याला काय वाटतं यांच्या मागण्याबद्दल? मी शिवाजीराव साखरे वाघ, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती. मी स्वतः लातूर जिल्ह्यातलाच रहिवासी आहे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या आमच्या मित्र संघटनेने आदरणीय शिक्षक आमदार जमू अभ्यंकर साहेब या महाराष्ट्र राज्य शिक्षक संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः विधिमंडळाचे अत्यंत अभ्यासू आमदार आहेत आणि त्यांच्या अभ्यासातून ही प्रश्नावली तयार झालेली आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षक सेनेच्या सगळ्याच कार्यकर्ते हे आज आंदोलनात सहभागी आहेत. आणि आता आज आपल्याकडे विभागीय उपसंचालक कार्यालयासमोर हे आपण आत्ता आंदोलन केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं हे अभ्यासपूर्ण निवेदन पाहिल्यानंतर अभ्यंकर साहेबाचा मोठा अभ्यास दिसून येतो आणि त्यामध्ये आज महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या ज्वलंत अशा राज्यस्तरीय प्रलंबित प्रश्नाचा समावेश या मागण्यामध्ये आहे. आणि मला राज्यकर्त्यांना असं सांगायचं आहे, उदाहरणार्थ राज्याचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मला म्हणायचं की तुम्हाला जर सरकार डबल आणायचं असेल तर हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. आमचे सगळे प्रश्न जर तुम्ही सोडवले तरच हे सरकार येऊ शकेल, अन्यथा महाराष्ट्रामध्ये शिक्षकांमध्ये प्रचंड असा असंतोष आहे, प्रश्नांबद्दल मोठा असंतोष आहे आणि मग हे कदाचित सरकार जाईल सुद्धा. आणि म्हणून माझी विनंती, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता मला सांगा, जुने पेन्शन योजनासारखा महत्त्वाचा प्रश्न जर आपण वेळीत सोडवलात तर निश्चित पद्धतीने आम्हाला दिलासा मिळेल. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रलंबित प्रश्नांच्यासाठी जवळपास या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही 25 प्रश्नाची नोंद घेतलेली आणि आमचे इथले जिल्हाध्यक्ष शरदराव हुडगे सर, रमाकांतरावजी गरड सर आणि सचिनराव साबणे सर आणि अन्य यांच्या सगळ्या या लातूर जिल्ह्यातल्या आमच्या
मित्र संघटनांच्या मदतीनं आज राज्यामध्ये आमच्याकडे जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्याच संघटनांचा हार्दिक पाठिंबा शिक्षक सेनेला दिलेला आहे। त्याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रलंबित प्रश्नांचं हे अत्यंत सुयोग्य अशा वेळेला हे आंदोलन होतोय आणि म्हणून राज्य सरकारला परत एकदा विनंती आहे की आमच्या सगळ्या प्रश्नांना आपण योग्य पद्धतीने न्याय द्यावा, अन्यथा पुढे काय होईल सांगता येत नाही। आमच्या प्रश्नाला योग्य तो न्याय द्यावा। आमच्या शिक्षकामध्ये प्रचंड मोठा असंतोष पसरला आहे, त्या असंतोषाचं रूपांतर कुठेतरी तुमचं सरकार पडण्यावर होऊ शकतं असंही शिवाजीराव साखरे वाघ यांनी इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे। सोबत अजून शिक्षक नेते गरड सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल सर, कशा पद्धतीचं आंदोलन आहे आणि या आंदोलनाची दिशा काय असणार आहे इथून पुढची? तर हे आंदोलन जे आहे ते साधारणपणे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, त्याचबरोबर जे 2012-13 मध्ये ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या शाळांना ज्या तुकड्या मिळालेल्या आहेत त्या तुकड्यांचा विचार केला तर आज 100% त्या तुकड्या यायला पाहिजे होत्या, परंतु आज त्या तुकड्या ज्या आहेत ते 20% थांबलेल्या आहेत, पुढचे आदेश काय लागू झालेले नाहीत। त्यामुळे त्या शिक्षकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, कसा भागवावा हा प्रश्न या ठिकाणी शिक्षकांच्या पुढे निर्माण झालेला आहे। आणि हा जो आंदोलन आहे हे शासनाला फक्त एक इशारा आहे, इथून पुढे आंदोलन जे आहेत ते सर्व या राज्यामध्ये तीव्र होतील। नक्कीच, तर इथून पुढचे आंदोलन तीव्र होतील। 151 प्रकारची अशैक्षणिक कामं या शिक्षकावरती लादली जातात। वेगवेगळ्या कंत्राटी पद्धतीची कामं असतील किंवा वेगवेगळ्या शासनाच्या योजनेचे काम असतील, अशी सर्व कामे ही या शिक्षकावर लादली जातात। जी पद आहेत ते पद सुद्धा शाळेमध्ये भरली जात नाहीत। अनेक शाळा ह्या मुख्याध्यापकाविना चालतात, अनेक शाळांमध्ये शिपाई नावाचं पद हे सुद्धा कालबाह्य झालेलं आहे, ते पद सुद्धा भरली पाहिजेत। जुनी शिक्षक पेन्शन योजना जी आहे ती पेन्शन योजना सुद्धा लागू करावी आणि कुठंतरी या शिक्षकांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावं यासाठी या शिक्षकांचा संघर्ष आज इथं आलेला आहे। आणि या संघर्षाकडे जर शासनानं सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर हीच ठिणगी उद्या मोठ्या स्फोटाच्या स्वरूपामध्ये पडेल असंही यांचं म्हणणं आहे। परंतु आता राज्य शासन यांच्या मागण्याकडे कितपत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतंय हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर।